पत्रकार महामंत्री मी स्वागत करतो. गेले 15 दिवस राज्याच्या जलसंपदा विभागाच्या वतीने पहिल्यांदाच जल व्यवस्थापन पंधरवडा आपण साजरा केला आणि त्यानिमित्तानं वेगवेगळ्या गावांमध्ये धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर संवाद करताना अन्य यंत्रणेबरोबर सुद्धा समन्वय करण्याचं मोठं काम या पंधरवड्यामध्ये झालं. हा मला वाटतं राज्यामध्ये असा पहिलाच उपक्रम होता. त्याचा समारोप 2 तारखेला केंद्रीय जलसंपदा मंत्री जे आहेत, जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री माननीय सी.आर. पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम या ठिकाणी पंधरवड्याचा समारोप होणार आहे. या निमित्तानं आपल्या शिर्डी मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी असा जो गोदावरी कालव्याचं नूतनीकरण जी अनेक वर्षाची मागणी होती, त्या कामाचा शुभारंभ 2 तारखेला सकाळी 10 वाजता आस्थागाव येथे होणार आहे. मला प्रथमतः राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून त्याला धन्यवाद द्यायचे, आभार मानायचे आहे. त्यांनी या गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी विशेष पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून दिला. तर अनेक साधारण 190 कोटी रुपयाचा या कामाला खर्च होणार आहे. आणि त्याचबरोबर त्या कालव्यावर असणाऱ्या ज्या वितरिका आहेत त्याचा सुद्धा एक स्वतंत्र प्रस्ताव आपण तयार करतोय की साधारण त्याला 250 ते 290 कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे. या संपूर्ण पंधरवड्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. मी म्हटल्याप्रमाणे नद्यांचं प्रदूषण थांबवणं, धरणांच्या लाभ क्षेत्रामध्ये झालेल्या अतिक्रमण ते निष्कासित करणं, त्याचबरोबर विविध संस्थांकडे सुरू असणाऱ्या थकीत असलेली पाणीपट्टी वसुलीचा विषय होता. सगळ्यात महत्त्वाचं की आपली काही धरणं एवढी जुनी आहेत आणि कालवे एवढी जुनी आहेत आणि जीर्ण झालेली आहे, त्याच्या ताबडतोबीनं आहे त्या साधनांमध्ये दुरुस्ती कशी करता येईल याचाही सुद्धा विचार आपण या पंधरवड्यामध्ये केला होता. आज बहुतांशी भागांमध्ये कालव्याचं अतिक्रमण निघत असल्यामुळे पाण्याचा प्रवाह सुद्धा आता योग्य पद्धतीने होतोय, असं एक आशादायक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. या कार्यक्रमासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री माननीय सी.आर. पाटील साहेबांनी यावं माझा विशेष आग्रह होता. कारण त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे अतिशय कार्यक्षम मंत्री म्हणून, आणि या आपल्या भविष्यात होऊ घातलेल्या नदीजोड प्रकल्प जे आहेत 4 नदीजोड प्रकल्प आपण सुरू करतोय. सर्वेक्षणाचं काम सुरू आहे. त्यातून आपल्या गोदावरी खोरं दुष्काळमुक्त करण्याचा मोठा संकल्प आपण त्यामध्ये घेतलेला आहे. विशेष करून आदरणीय प्रधानमंत्र्यांची जी नदीजोड प्रकल्पाबाबतीमध्ये असणारी भूमिका आहे अतिशय सकारात्मक असल्याने आणि त्याचबरोबर या मंत्रालयाची जबाबदारी सी.आर. पाटील साहेबांकडे असल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला ह्या नदीजोड प्रकल्पासाठी व्हावा अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. मला सांगायला आनंद होतो की राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ह्या नदीजोड प्रकल्पाकरता विशेष असं प्राधान्य दिलेलं आहे आणि पुढाकार घेतलेला आहे. मला वाटतं तुटीचं खोरं गोदावरी खोरं आहे, त्याचबरोबर भंडारदरा असेल, मुळा असेल, या भागामध्ये काही आपल्याला काम करता आलं, अतिरिक्त पाणी निर्माण करता आलं तर तो आमचा प्रयत्न राहील. आणि म्हणून माझ्या दृष्टीने हे जे 2 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो राज्याच्या भविष्याकरता चांगल्या नदीजोड प्रकल्पाच्या निमित्तानं त्याला चालना मिळेल अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे. नदीजोड प्रकल्पाबरोबरच पश्चिमेकडे वाहून जाणारं जे पाणी आहे तर ते वळवलं पाहिजे यासाठी असलेले वडील बाळासाहेब विखे
पाटलांनी देखील मोठा प्रयत्न केला होता. त्यासाठी तसा प्रस्ताव देखील त्यांनी दिलेला होता. तो प्रकल्प देखील हाती घेतला जातोय का आणि ते पाणी वळवलं जाणार? नाही, आता आपण 4 प्रकल्प घेतोय आपण. एक तर दमनगंगा एकदरे गोदावरी, दुसरा दमनगंगा वैतरणा गोदावरी, तिसरा पार गोदावरी. हा जो महत्वाकांक्षी प्रकल्प ज्याला म्हणतो आपण, त्या 55 ते 60 TMC पाणी आपण आणतोय. तो कोकण खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात आणणे हा जो एक प्रकल्प आहे, साधारण उल्हास खोऱ्यातून ते पाणी आपल्याला आणायचं आहे. तर सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं आहे. या सगळ्याच प्रकल्पात सर्वेक्षण काम आहेत. काही प्रकल्प लवकर होण्याची शक्यता आहे. आमचा प्रयत्न आहे की कालबद्ध कार्यक्रम करून निधीची उपलब्धता जर होत असेल लवकर, तर साधारण 5 ते 7 वर्षामध्ये हे काम आपल्याला पूर्ण करता आले पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. सर, आपण प्रवरा नदीला अमृत वाहिनी म्हटलं जातं, मात्र दुसरीकडे संगमनेरच्या सगळ्या गटार त्यामध्ये येत आहेत. कोलारमध्ये सगळी कचरा कुंडी त्या याच्यामध्ये नदीमध्ये झरली आणि गावागावातलं पाणी जे आहे ते त्यामध्ये मिसळलं जातं. कुठेतरी पाणी पुरवठा योजना त्यावरती आहे. लोकांच्या आरोग्याशी हा खेळ नाही. काय दुर्दैवानं आपण मुद्दा जो उपस्थित केला तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण राज्यामध्ये वाढत्या शहरीकरणामुळे बिगर सिंचन आरक्षण वाढत चाललं आहे. आणि ते करत असताना जे आपण शहरांना पाणी देतो त्यावेळी त्यांची अपेक्षा आहे की 80% पाणी ते रिसायकल करून ते नदीत सोडलं पाहिजे की ज्यामुळे शेतीला खाली पाणी मिळेल. नाशिक महानगरपालिकेची अवस्था घ्या, पुणे महानगरपालिकेची अवस्था, कोणत्याही नगरपालिका घ्या, सगळं प्रदूषित पाणी रिसायकलिंग फक्त नावाला काही ठिकाणी बसवले ते सगळं नदीमध्ये सोडलं जातं. ज्या प्रमाणात पाणी यायला पाहिजे ते पाणी येत नाही. म्हणून आता आमचा असा निर्णय चालला की जेवढं टक्केवारीत पाणी तुम्ही आता ते वॉटर मीटर बसवण्यापासून सगळी कार्यवाही आम्ही करतोय. 80% पाणी नदीत सोडलं गेलं पाहिजे रिसायकल करून, हा त्याचा जर मापदंड असेल आणि तसं होत नसेल तर तेवढं पाणी मात्र आम्हाला पिण्याच्या करता जे आरक्षित केलेलं आहे त्यातून ते कमी करावं लागेल अशा प्रकारच्या सूचना आम्ही आता महापालिकेकडे दिलेल्या आहे, नगरपालिकेला दिलेल्या आहे. विशेष करून नदीकाठचे जेवढे ग्रामपंचायती आहेत, नगरपालिका आहेत, त्यांना स्वतः ETP प्लांट बसवता येत नाही, क्षमता नाही. असे क्लस्टर करून जलसंपदा खात्याकडूनच असे क्लस्टर करून ETP प्लांट बसवावेत की ज्यावर नदीचं पात्र आणि नदीचं पाणी स्वच्छ राहील असा आमचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. पण हे प्राथमिक अवस्थेमध्ये अजून त्याला पूर्णतः स्वरूप देण्यात आलं नाही. परंतु प्रदूषणमुक्त नदी झाली पाहिजे हा सगळा आमचा त्यासाठी प्रयत्न आहे.